रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जाय. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ भीन शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव. श्रावण मासाची आजपासून सुरुवात होते आहे. श्रावण मासामध्ये अर्थातच चातुर्मासामध्ये सुद्धा आणि त्यातल्या त्यात श्रावण मासामध्ये अनेक विविध धार्मिक बाबी आपण करत असतो. व्रत अनुष्ठान ग्रंथांचं पारायण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. एरवी सुद्धा ते केलं पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे, ग्रंथ पठण केलं पाहिजे, संत वाङ्मय वाचलं पाहिजे, शिवस्तुती केली पाहिजे, रामस्तुती केली पाहिजे, विष्णुस्तुती केली पाहिजे. हे सर्व आपल्याला आहे. पण त्यातल्या त्यात श्रावण मासामध्ये मात्र सर्वच ठिकाणी ग्रंथाचं पारायण, ग्रंथाचे विवेचन. आपल्याला माहिती आहे खेड्यापाड्यामध्ये पोथ्या लागायच्या पूर्वी श्रावण मासामध्ये, नाही का? आपणही आपले संतांच्या अमृतवचने या चॅनलच्या माध्यमातून या श्रावण मासाच्या निमित्ताने शिवलीला अमृत म्हणजे भगवान शिवशंकराच्या लीला शिवलीलामृत ग्रंथामध्ये ज्या आल्या आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. रोज एक अध्याय, 14-15 अध्याय आपले शिवलीलामृत ग्रंथाचे आहेत. तेव्हा 15 दिवस श्रावण महिन्यातल्या ह्या 15 दिवसामध्ये आपण शिवलीलामृत या ग्रंथावरती विवेचन करणार आहोत. प्रत्येक अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं आहे, शिवलीलामृत ग्रंथाचं जे नाव आहे ना महाराज, या नावावरूनच आपल्या लक्षात येईल. शिवलीला एवढं नाव नाही आहे. शिवलीलामृत म्हणजे शिवाच्या ज्या लीला आहेत, भगवान शिवशंकराच्या ज्या लीला आहेत, त्या लीला अमृतासारख्या आहेत महाराज. खरं सांगू का, देवाचं नाव अमृतासारखं आहे, देवाच्या लीलाही अमृतासारख्या असतात. या ठिकाणी शिवलीलामृत या ग्रंथामध्ये श्रीधर कवींनी हा ग्रंथ निर्माण केला. श्रीधर स्वामी, श्रीधर कवी हे या ग्रंथाचे लेखक आहेत, कवी आहेत. तेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय आपल्यासमोर घेऊन येत असताना मी पूर्ण ओव्या आपल्याला सांगणार नाही. मी त्या अध्यायातला अर्थ, त्या अध्यायातली कथा आपल्यासमोर मांडणार आहोत. आपल्याला माहिती आहे अधिक मासाचं आपण विवेचन केलं होतं. अधिक मासाच्या कथा जशा मी आपल्यासमोर घेऊन आलो, त्याच पद्धतीने या शिवलीलामृत ग्रंथाचं सार मी आपल्यासमोर मांडणार आहे. श्रीधर कवींनी हा ग्रंथ लिहिताना, अध्यायाची सुरुवात करताना पहिला अध्याय लिहिला. त्या पहिल्या अध्यायामध्ये श्रीधर कवी म्हणतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदा शिवाय नमः. गणेशाला वंदन आहे, सरस्वतीला वंदन आहे, गुरूंना वंदन आहे. आणि ज्या भगवंताची लीला वर्णन करायची आहे त्या भगवंताला नमन आहे. पुढच्या 30 ओव्या या अध्यायामध्ये भगवंताचं वर्णन करणाऱ्या, भगवंताला नमन करणाऱ्या आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहिती आहे शिवाचे अनेक नाव आहेत, शिवाच्या अनेक लीला आहेत. भगवान शिवशंकराला उमाकांत, त्यानंतर कैलाशीचा देव, त्रिपुरांत, आपल्याला माहिती आहे अनेक त्याचे नाव आहे. भगवंताचे अनेक नाव आहेत. अनेक नावांना श्रीधर स्वामींनी भगवंताचं नमन केलं. भगवंताला स्टार्टिंगच्या 30 ओव्यामध्ये नमन केलंय. आणि मग श्रीधर कवी असं म्हणतात की देवा, मला तुझ्या लीला वर्णन करायचे आहेत, तुझं चरित्र मला सांगायचं आहे. पण माझ्यासारख्या पामराकडून ते चरित्र वर्णन कसं करता येईल बरं? भगवंताचं चरित्र वर्णन करणं, भगवंताचं स्वरूप लीला म्हणा, सामर्थ्य लीला म्हणा, कुठल्याही लीला वर्णन करायचं म्हणजे सोपं काम नाही महाराज.
व्यासांनी वर्णन केलं, सुतांनी शौनकादिकांना सांगितल्या. अनेक लीला आहेत महाराज, अनेक लीला आहे. शिवनामाचा महिमा सुद्धा खूप मोठा आहे. म्हणून प्रारंभिक ग्रंथाच्या प्रारंभी नमन करत असताना लेखक कवी भगवंतालाच म्हणतात, देवा तुझं वर्णन करणं, तुझं सामर्थ्य वर्णन करणं, तुझ्या लीला वर्णन करणं हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही, म्हणून तुला नमन आहे. असं आहे, कुठल्याही गोष्टीचं वर्णन करताना किंवा ते सामर्थ्य जाणून घेताना आपल्या बुद्धीनं ते शक्य नाही. कुठलंही साधन करताना, कुठल्याही मार्गाला लागताना, विशेषतः आध्यात्मिक धार्मिक विचार करत असताना आपण स्वतःच्या बुद्धीनं करू शकत नाही. त्यासाठी गुरु असावा लागतो. गुरुकडून तो मंत्र घेतला गेला तर त्याचं सामर्थ्य आपल्याला कळतं. गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतर, गुरुमंत्र घेतल्यानंतर जर आपण शिव 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 हा जर उच्चार केला तर त्याचा काय महिमा आहे. ग्रंथामध्ये वर्णन करताना सांगितलं, गुरुच्या माध्यमातून गुरुमंत्र मिळाला, दीक्षा मिळाली की मग त्याला खूप महत्व प्राप्त होते. नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना सांगतात. शौनकादिकांनी विचारलं, महाराज आपण आम्हाला आतापर्यंत अनेक लीला सांगितल्या, विष्णूंच्या लीला सांगितल्या, व्रतांच्या लीला सांगितल्या, व्रतांचं महात्म्य सांगितलं, विष्णूंचं महात्म्य सांगितलं, आता आम्हाला नवीन काहीतरी सांगा. आम्हाला भगवान शंकराचं, महेशाचं, शिवाचं महात्म्य सांगा. असं म्हटल्यानंतर मग सूत ऋषींनी शौनकादिकांना नैमिषारण्यामध्ये ज्या भगवान शंकराच्या लीला सांगितल्या त्यात लीलांचं वर्णन इथे या शिवलीलामृत ग्रंथामध्ये आलं. ते श्रीधर स्वामींनी आपल्यासमोर मांडलं आहे. सूत ऋषी शौनकादिकांना भगवान शंकराच्या लीला सांगत असताना सांगतात, अरे भगवान शंकराच्या नामाचा उच्चार जर केला, पंचाक्षरी मंत्राचा उच्चार केला तर जीवाचा उद्धार होईल, काम क्रोध कळी काळावरती विजय मिळवता येईल. एवढं भगवान शिवशंकराचं नाव त्या ठिकाणी महत्वाचं आहे. सूत ऋषी शौनकादिकाला सांगतात, अरे तुला सांगू एक कथा, ज्या कथेच्या माध्यमातून तुला कळेल भगवान शंकराच्या नामस्मरणाचा परिणाम काय होईल. आणि तीच कथा या अध्याय क्रमांक 1 मध्ये जी आली आहे ती या शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये आली आहे. ती आपल्या समोर ठेवतो. काय कथा आहे? महाराज सांगतात, मथुरा नगरी मध्ये एक दाशार्ह नावाचा राजा होता. काय नाव होतं राजाचं? मथुरा नगरीमध्ये यदुवंशामध्ये, यादव वंशामध्ये दाशार्ह नावाचा राजा होता. आणि राजा कसा होता? राजा हा प्रजेवर प्रेम करणारा होता, राज्यकारभार चांगलं चालवणारा होता, प्रजेच्या दुःखात सुखात धावून जाणारा, संकटामध्ये धावून जाणारा होता. म्हणजे प्रजेचं पालन करण्यास सक्षम असा हा राजा होता. प्रजाही त्याच्यावर प्रेम करायची. राजा तसा धार्मिकही होता, आचरण सुद्धा त्याचं चांगलं होतं. आणि असा हा दाशार्ह नावाचा राजा आपला राज्यकारभार चांगलं चालवत होता. दैवयोगानं, भगवत कृपेनं राजाची बायको म्हणजे राणी ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काशी नगरीच्या राजाची मुलगी होती आणि तिचं नाव होतं कलावती. दाशार्ह आणि कलावतीचं लग्न झालं. राजा आणि राणी सुखानं आपलं राज्य सांभाळत असताना संसार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांभाळायचे. राणी कलावती सुंदर, लावण्यवती, रूपवान, त्याच पद्धतीनं सात्विक सुद्धा होती. साहजिकच राजा राणीवरती खूप प्रेम करायचं, नाही का? आणि मग अशी ही राजा राणीची जोडी
मथुरा नगरीमध्ये वास करीत असताना, नव्हे मथुरा नगरीचं राज्य चालवित असताना कलावती आपली भगवान शंकराची भक्ती करायची आणि भगवान शंकराच्या भक्तीमध्ये कलावती मग्न झाली. दिन रजनी ह्याची धंदा याप्रमाणे, दिन असो की रात असो, काम करताना असो की काम न करताना असो, गाताना असो, खाताना असो, भांडताना असो, निजताना असतो, झोपताना असो, उठताना असो, बसताना असो, एकच नाव शिव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंचाक्षरी नमः शिवायचा जप सदैव ही कलावती करायची. भगवान भोलेनाथाच्या भक्तीमध्ये ही कलावती त्या ठिकाणी मग्न झाली. इकडे राजा पण आपलं राज्य कारभार चालवायचा. इथे कलावती शिव पूजेमध्ये, शिवाच्या भक्तीमध्ये रंगलेली असताना कलावती प्रसन्न लावण्यवती, आणखी तिचं लावण्य खुललं महाराज. सात्विकता चेहऱ्यावरती आली. नवे तिच्या अंगातून श्वास बाहेर यावा, जाणीव व्हायला लागली. कोणतरी सात्विक आणि पुण्यवान पुण्यशील असलेली महिला या ठिकाणी आहे. राजाकडे नेहमी कलावती यायची, कारण राणीच आहे ना, हो बायकोच आहे. 2-3 दिवस झाले कलावती आली नाही. राजाने निरोप पाठवला, मेसेज पाठवला, जा राणीला माझ्या महालामध्ये बोलवा. कलावती यायला तयार नाही. शेवटी राजाला राहवल्या गेलं नाही. आपल्या प्रिय बायकोला भेटायची राजाची इच्छा झाली, राणीला भेटायची इच्छा झाली. राजा राणीच्या महालात त्या ठिकाणी गेला. तिथे एकच चालू, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. आणि मग राजाला मात्र कलावतीचं रूप बघितलं, लावण्य बघितलं आणि याची काम वासना जागृत झाली. यांनी कलावतीला म्हटलं, राणी, अगं सखे, अगं जीव लगे माझ्या जवळ ये आणि माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे. कलावतीने राजाचे शब्द ऐकले, दाशर राजाचे शब्द ऐकले आणि कलावतीने सांगितलं, अहो राजेसाहेब, अहो पतिदेवा, मी भगवान शंकराला, शिवाला समर्पण झाली आहे. मी त्याच्या भक्तीमध्ये अकंठ बुडालेली आहे. मला शिवनामाशिवाय दुसरं काहीही जगावं वाटत नाही, भोगावं वाटत नाही. पण राजा कलावतीला समजावत होता, कलावती, अगं माझ्या मिठीत ये, माझ्या जवळ ये, मला तुझ्यासोबत संग करायचं आहे. असं म्हटल्यानंतर मात्र कलावतीने नकार दिला. राजाला राहवलं गेलं नाही. राजाने कलावतीला मिठी मारली, आलिंगन दिलं आणि तत्क्षणी राजाचं अंग पोळायला लागलं. राजाच्या अंगामध्ये दाह झाला. राजा बाजूला गेला आणि राजाने कलावतीला विचारलं, राणी, अगं हे काय आहे, कशामुळे असं झालंय? शीतल असलेली तुझी तनू अशी मला या ठिकाणी दाहक का वाटली? माझं अंग पोळले आहे, सांग मला यामागचं रहस्य काय आहे? आणि मग कलावतीने सांगितलं, अहो मी भगवान भोलेनाथाच्या, महादेवाच्या, शंकराच्या, शिवाच्या भक्तीमध्ये ओथंबलेली असताना मी शिवमय झाली, शिवरूप व्हायला निघाली. शिवाच्या रूपाशी एकरूप होत असताना आपण माझ्या अंगाला मिठी, मला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. अहो आपलं पूर्वजन्माचं काही पाप असेल, आपल्याकडून अभक्षभक्षण झालं असेल, अपेय पान झालं असेल, काय आपले पाप असतील, ते पाप, आपल्या पापामुळे आपण त्या ठिकाणी मला मिठी मारली, आपल्याला त्या ठिकाणी दाह जाणवला. मग काय करायला पाहिजे? ती म्हणते, अगं तू काय एवढी बदलली? राणीने सांगितलं, राजेसाहेब, पतिदेवा, अहो मी भगवान शंकराच्या भक्तीने बदलली आहे. आपणही भगवान शंकराला शरण गेलं पाहिजे. राजाने सांगितलं, तूच माझी गुरु हो आणि मला मंत्र दे. कारण राणीने सांगितलं, कोणीतरी गुरु करा. राजाने सांगितलं, तू माझी गुरु हो. राणीसाहेब म्हणतात, मी तुमची गुरु होऊ शकत नाही, कारण मी तुमची पत्नी आहे. पत्नीने पतीला उपदेश करता येणार नाही. गुरुमंत्र घ्यायचा असेल तर गर्ग ऋषीकडून गुरुमंत्र घ्या.
गर्ग ऋषी आपले यदुवंशाचे ऋषी आहेत. वामदेव, वशिष्ठ, विश्वामित्र सारखे त्याच अधिकाराचे गर्ग ऋषी आहे. गर्ग ऋषींना शरण जा, त्यांच्याकडून दीक्षा घ्या, त्यांच्याकडून मंत्र घ्या आणि मग आपण भक्तीला लागा. ठरल्याप्रमाणे दाशार राजा गर्ग ऋषीकडे गेला. गर्ग ऋषीला शरण गेला. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. दास्यत्व पत्करलं. गर्ग ऋषींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, गुरुराय मी तुम्हाला शरण आलो, मला उद्धाराचा मार्ग सांगा. गर्ग ऋषींनी पंचाक्षरी मंत्र सांगितला, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हा मंत्र गर्ग ऋषींनी राजाला दिला. राजा सर्वोतपरी गुरुला शरण गेला आणि आपली मंत्र दीक्षा घेतली आणि शिवाचा जप करायला लागला. परिणाम असा झाला महाराज, परिणाम असा झाला, राजाच्या अंगातून शेकडो कावळे बाहेर निघाले, होरपळून बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यावर मरतायत. कलावतीला राजा विचारतो, अगं काय झालंय, कशामुळे असं होतं? कलावतीने आणि गुरुंनी समजावून सांगितलं, आपल्या शरीरामध्ये जी पापे होती, अनंत जन्माचे जे पाप आहे ते पाप या कावळ्याच्या रूपाने बाहेर पडले आणि पडून पडले. आपला उद्धार झाला. आपली तनु, आपलं शरीर, आपलं जीवन पवित्र झालं. कारण शिवनामाने माणसाचे काम क्रोध सुद्धा जातात. शिवनामाने आपला उद्धार होतो. आपल्या नाथरायांचा बरा भंग आहे, आपल्याला माहिती आहे ना. मुखाला जर शिव शिव म्हटलं तर काय होते? वाचे वदता शिव नाम त्यानं बांधे क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम त्यानं बांधे क्रोध काम. आणि मग राजा आपल्या नगरीमध्ये राणीसह येऊन राज्य करू लागला. शिवनामाचा प्रचार केला. शिवाभिषेक सुरू झाले, रुद्राभिषेक सुरू झाले, शिवाची उपासना सुरू झाली. आणि मग काय कमी राहील का राज्यामध्ये? कारण शिवनामाने महाराज काय होतं, धर्मानं सुद्धा वागता येईल, अर्थ सुद्धा प्राप्त होईल. काम, धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची कशाचीही कमी नाही. नाथरायांच्या भंगाप्रमाणेच धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. तेव्हा भगवान शंकराचं नामस्मरण केल्यामुळं त्या ठिकाणी दाशार्ह राजा आणि कलावती राणी यांनी भगवान शंकराच्या नामाचा प्रचार प्रसार आपल्या राज्यामध्ये केला. त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी उद्धाराचं साधन गर्ग ऋषींनी सांगितल्यानंतर सर्वांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. शिवलोकामध्ये सर्वांना नंतर नेण्यात आलं. अशा प्रकारची ही कथा आहे, शिवनामाची कथा. शिवाचं महात्म्य या पहिल्या अध्यायामध्ये, शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्यासमोर आज ठेवता आलं. पुढच्या भागामध्ये शिवलीलामृत अध्याय 2 मध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी, सर्वांना ओम नमः शिवाय. एकदा भजन करू आणि थांबू. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाध माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय.